जसं मी म्हटलं की आशिष शेलार हे चौकटीत न बसणारे आहेत, चौकटीच्या बाहेरचा विचार करणारे आणि आउट ऑफ द बॉक्स ज्याला आपण म्हणतो. तर एक विजन आहे तुमचं, मुंबईसाठी म्हणून तुमचं एक विजन आहे. गेल्या वेळेच्या निवडणुकांमध्ये ते आम्ही पाहिलेलं होतं. ह्या वेळेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे काय नेमकं मुंबईसाठी विजन आहे? मुंबई आणि मुंबईकर महानगरपालिकेकडून त्यांना जे मिळालं पाहिजे ना, त्या सेवांमध्ये अजूनही वंचित राहिलेलं आहे. मुंबई आणि मुंबईकर देशाला, राज्याला आणि शहराला ज्या पद्धतीने देतो, ते कर रूपाने असेल, सेवा रूपाने असेल, सांस्कृतिक रूपाने असेल, कर्तव्यातनं असेल, त्या बदल्यामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून सेवा मुंबईकरांना पाहिजे तशी मिळण्यामध्ये वंचितताच राहावी लागली होती. आणि याचं कारण केवळ उभाटा सेना आहे, तेव्हाची शिवसेना, आताची उभाटा सेना. आणि त्यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास, मोकळे पदपथ, मोकळे रस्ते, मोकळी मैदानं, मुंबईचा मोकळा विकास, मुंबईत सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेली मुंबई ही देणं, या एका भूमिकेतून आम्ही कामाला लागलो आहोत. आणि याच भूमिका लोकांसमोर मांडणार आहोत आणि लोकांचा आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. पण इतकी वर्ष, आता मला वाटतं गेली 5 वर्ष तुम्ही तेव्हा पहारेकरी होतात, मग त्यावेळी जेव्हा या समस्या भेडसावत होत्या मुंबईला, त्यावेळी म्हणून तुम्ही काय पावलं उचलली किंवा तशी ठोस पावलं का उचलली गेली नाहीत, असाही प्रश्न आहे. नाही, मुळामध्ये ही संपूर्ण माहिती आपण घेतली तर आपल्याला लक्षात येईल की युतीत असताना सुद्धा मुंबईकरांसाठी जबरदस्त लढाई भारतीय जनता पक्षाने दिली आहे. युतीत असून सुद्धा हा भाग वेगळा की साहेबांनी सांगितलं असं म्हणून त्यावेळेच्या शिवसेनेने त्या सगळ्यामध्ये रेटण्याचं काम केलं. मी तुम्हाला उदाहरणं देईन. मुंबईतल्या पाणीपुरवठ्यामध्ये दूषित पाण्याच्या प्रक्रियेवर वापरली जाणारी तुरटी, हा ॲलमचा भ्रष्टाचाराने त्याची लढाई गोपाळ शेट्टी लढली. मुंबईतल्या मोकळ्या भूखंडांच्या विषयातलं संरक्षण ही लढाई मी लढलो. मुंबईतल्या पाण्याचं समप्रमाणात वाटप व्हावं आणि त्या समप्रमाणात वाटपामध्ये असलेल्या अनियमिततेच्या विरोधात आमचे योगेश सागर लढले. मुंबईच्या टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये असलेल्या विकासाला पूरक भूमिका महानगरपालिकेची नाही, त्यात गडबडी आहेत, ही लढाई आमचे पराग अळवणी लढाले. मुंबईतल्या अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमधल्या असलेल्या भ्रष्टाचारातल्या महानगरपालिकेची अख्खी लढाई आमचे अमित साटम लढले. किती उदाहरण सांगू. मुंबईचं क्रॉफर्ड मार्केटसुद्धा जे वाचलं, जे उद्धवजींना 1 रुपयात द्यायचं होतं विकासकाला, त्याच्याविरुद्धची लढाई मी लढलो. मुंबईच्या संगणकीकरणात, आता आज IT मिनिस्टर झालो, त्यावेळेला मला माहीत नव्हतं, त्या संगणकीकरणाचे 7 मॉड्यूल्स आणि सॅपचं मॉडेल, यात केवळ पैशाचा अपव्यय होतोय, मुंबईकरांना काही मिळत नाही, ही लढाई मी लढलो. आपण सगळं रेकॉर्ड काढून बघा ना. ते अगदी उंदीर मारण्यामध्ये देखील. होय. आणि म्हणून मुंबईच्या प्रश्नांमध्ये युतीत असताना सुद्धा योग्य विषयावर कडेकोट लढाई आणि प्रचंड पाठपुरावा आम्ही केला. कर्तव्य म्हणून केला, जबाबदारी म्हणून केला. आणि या सगळ्या काळामध्ये तुम्हाला लक्षात असेल की मुंबईचा महापौर किंवा त्याही स्थायी समितीचा अध्यक्ष, ज्या आर्थिक चाव्या आहेत त्या सगळ्या चाव्या उद्धवजींकडेच होत्या. आणि त्यामुळे आपल्याला मुक्त विकासाची मुंबई भारतीय जनता पक्षाबरोबर हवी आहे, हे मुंबईकरांनी, महायुतीबरोबर हवी आहे, हे मुंबईकरांनी ठरवलं आहे.